Hello student. Last lecture we study the alternation of generation. या पॉइंट मध्ये आपण प्लांटचं लाईफ सायकल अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय, ज्यामध्ये स्पोरोफाइट्स आणि गॅमेटोफाइट या फेजेस कशा येतात, अल्टरनेटली अरेंज होऊन झायगोट फॉर्मेशन कसं होतं, डिप्लॉइड आणि हेप्लॉइड सेल म्हणजे काय, हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेले आहे. आता यामध्ये alternation of generation there are of 3 types on the basis of their cell, that means diploidic, haploidic and haplodiploidic life cycle. So that we study in details all 3 types. First one, discuss about the haploidic life cycle. The haploidic life cycle, mitosis occurs in a haploid cell. हेप्लॉइड सेल म्हणजे काय, तर ज्या सेलमध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स काय असतील, प्रेझेंट असतील, अशा सेलमध्ये ही हेप्लॉइडिक लाईफ सायकल काय होते, प्रोसीड होते. म्हणून ज्याला आपण काय म्हणतो, हेप्लॉइडिक लाईफ सायकल, कारण ही सेल हेप्लॉइड सेलमध्येच होते म्हणून. मग ज्यानंतर आपण काय म्हणतोय, इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ सिंगल सेल्डेड हेप्लॉइड ऑर मल्टीसेल्युलर हेप्लॉइड ऑर्गॅनिझम. यामध्ये हेप्लॉइड सेल मग जी सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम असू देत किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असू देत, या दोन्ही ऑर्गॅनिझम मध्ये सेम सेल डिव्हिजन होईल. म्हणून ज्यामध्ये आपण म्हणतोय, फक्त आपण कन्सिडर काय करतो, तर सेल हेप्लॉइड असेल तर त्या सेलमध्ये होणारी लाईफ सायकल ही हेप्लॉइडिक असेल. सिंगल सेल्डेड स्ट्रक्चर विथ हेप्लॉइड सेल म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असे दोन्ही टाइप्स आपल्याला माहिती आहेत. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल्डेड, पण ज्या सेलमध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असेल ज्याला आपण हेप्लॉइड सेल म्हणतो. मग अशा हेप्लॉइड सेल या युनिसेल्युलर मध्ये सुद्धा असू शकतील किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असू शकतील. या दोन्ही टाइप्सच्या ऑर्गॅनिझम मध्ये काय होते, ही हेप्लॉइडिक लाईफ सायकल कॅरी केली जाते. These forms produce a gametes through the mitosis. आता इथे आपल्याला रेड कलरचा मोठा हेप्लॉइड सेल दिसतोय आणि याचं सेल डिव्हिजन हे काय होतं, मायटॉसिसनं सेल डिवाइड्स होतात. कारण आपण इन डिटेल्स मायटॉसिस आणि मियोसिस थोडक्यात सांगितलं होतं, ज्यामध्ये आपण काय म्हणतो, इक्वेशनल सेल डिव्हिजन इट इज नथिंग बट द मायटॉसिस, की ज्या पॅरेंटल सेल मधले क्रोमोझोम हे पुढे जाऊन सेल डिवाइड झाली तरी सुद्धा कॉन्स्टंट राहतात आणि अशा पद्धतीनं with the help of mitosis it produce a gametes or spores. मग यामध्ये आपण काय सांगतो, after that the zygote is formed after fertilization. फर्टिलायझेशन नंतर त्यामध्ये काय होईल, झायगोट तयार होईल, ज्यामध्ये आपण काय म्हणलं, this cell is only diploid cell in the entire life cycle of the organism. आणि फर्टिलायझेशन मध्ये तयार झालेली सेल, इथे आपल्याला मायटॉसिस दिसेल, मायटॉसिस मधून तयार झालेले स्पोर्स दिसतील. मायटॉसिस ही काय असेल, तर एक सेल असेल जी काय होईल, रिडिवाइड होईल आणि त्यापासून नंबर्स ऑफ स्पोर्स तयार होतील. स्पोर्स तयार झाल्यानंतर ज्यामध्ये आपण काय सांगतोय, इट फॉर्म एक गॅमेट्स. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, गॅमेट्स मध्ये. गॅमेट्स दोन टाइप्सचे असतात, कोणते, तर मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. बोथ आर फ्यूज टुगेदर, ज्याला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन आणि फर्टिलायझेशन म्हणतो. रिप्रोडक्शन आणि फर्टिलायझेशन नंतर तयार होणाऱ्या दोन्ही हेप्लॉइड सेल फ्यूज झाल्यानंतर त्याचं काय तयार होईल, डिप्लॉइड झायगोट तयार होईल. आणि हे झायगोट हे फक्त लाईफ सायकल मधली एकच सेल अशी आहे की ज्या सेलमध्ये दोन काय असतील, सेट क्रोमोझोम्सचे प्रेझेंट असतील. म्हणून आपण काय सांगतोय, धिस सेल इज ओनली डिप्लॉइड सेल इन द एंटायर लाईफ सायकल. या सायकल मधली फर्टिलायझेशन मध्ये तयार झालेली सेल ही एकच स्टेज अशी आहे की ज्याच्यामध्ये डिप्लॉइड स्टेज काय असेल, प्रेझेंट असेल. दस द सेम झायगोटिक सेल लॅटर अंडरगोज मियोसिस. या फर्टिलायझेशन नंतर आपल्याला तिथे काय होईल, मियोसिस होईल आणि मियोसिस मधून पुन्हा त्याचं काय होईल, रिडक्शनल होईल, म्हणजे डिप्लॉइड सेलचे परत हेप्लॉइड सेल तयार होतील, ज्याला आपण काय म्हणतो, हेप्लॉइडिक लाईफ सायकल असं म्हणतो. हेप्लॉइडिक लाईफ सायकल इज ऑब्झर्व्ड इन ए सम अल्गी अँड फंगाय. फंगाय आणि अल्गी मध्ये अशा पद्धतीची लाईफ सायकल आपल्याला काय दिसते, तर झालेली दिसते.
दुसरा टाईप आहे डिप्लॉइंटिक लाईफ सायकल. आपल्याला इथे डायग्राम दिसेल डिप्लॉइंटिक लाईफ सायकलची, ज्यामध्ये आपण काय सांगतोय, द गिव्हन फिगर इंडिकेट्स डिप्लॉइंटिक लाईफ सायकल. इन दॅट फिगर मायटॉटिक डिव्हिजन ऑकर्स ओनली इन डिप्लॉइड सेल. इथं डिप्लॉइड मल्टीसेलर सेल दिसते, म्हणजे ब्ल्यू कलरचे लार्जर अशी सेल दिसेल. या सेलमध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं आणि त्यापासून डिप्लॉइड सेल काय होतील, तयार होतील. नेक्स्ट प्रोसेसला काय होईल, तर गॅमेट्स फॉर्म थ्रू द मिओसिस आर हेप्लॉइड इन नेचर. आता याच्यामध्ये काय होईल, मिओसिस होईल. आणि मिओसिस म्हणजे काय, रिडक्शनल सेल डिव्हिजन. डिप्लॉइड सेल मधले जेवढे क्रोमोझोम्स असतील हे तयार होणाऱ्या नवीन सेलमध्ये हाफ पार्ट मध्ये काय होतात, विभागले जातात. त्यामुळं त्याचं डिव्हिजन झाल्यानंतर आतमधला क्रोमोझोम नंबर काय होईल, रिड्यूस होईल, हाफ होईल. म्हणजेच कसा होईल, डिप्लॉइडचा हेप्लॉइड होईल. म्हणून आपण काय म्हणतो, द गॅमेट्स फॉर्म थ्रू द मिओसिस आर हेप्लॉइड इन नेचर. नेक्स्ट वन, द डिप्लॉइड झायगोट फॉर्म्स आफ्टर फर्टिलायझेशन डिवाइड्स मायटॉटिकली. यामध्ये काय म्हणतो आपण, तर झायगोट तयार झाल्यानंतर हे जे झायगोट आहे फर्टिलायझेशन मध्ये काय होईल, डिप्लॉइड झायगोट तयार होईल. मिओसिस मध्ये तयार झालेले गॅमेट्स मगाशी सांगितल्या पद्धतीनं दोन टाइप्सचे गॅमेट्स तयार होतील, मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स. आफ्टर दॅट बोथ गॅमेट आर फ्यूज टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ द diploid zygote in the fertilization process, and in this process production of the multicellular diploid organism or the production of many diploid single cell takes place. यामध्ये आपल्याला काय दिसेल, तर तयार झालेली नवीन सेल ही फ्युजन नंतर, फर्टिलायझेशन नंतर मायटॉसिस होतं, म्हणजे दोन गॅमेट्स तयार होतील डिप्लॉइड मल्टीसेल्युलर सेलचे. पहिल्यांदा मिओसिस होईल, म्हणजेच त्याचं रिडक्शनल सेल डिव्हिजन होऊन हेप्लॉइड सेल तयार होतील, त्याला आपण गॅमेट्स म्हणतो. असे गॅमेट्स पुन्हा फ्यूज होतील, डिप्लॉइड झायगोट तयार करतील आणि झायगोट नंतर इथं मायटॉसिस होतं, म्हणजे क्रोमोझोम नंबर इक्वल राहतात. आणि लास्टली फायनली यामध्ये ॲनिमलमध्ये लाईफ सायकलमध्ये डिप्लॉइड सेलच परमनंट राहतील. म्हणून याला आपण काय म्हणतो, डिप्लॉइंटिक लाईफ सायकल असं म्हणतो. मग ज्यामध्ये आपण काय सांगितलं, इन दिस प्रोसेस प्रोडक्शन ऑफ द मल्टीसेल्युलर डिप्लॉइड ऑर्गॅनिझम or the production of many diploid single cell takes place and animal shows diploidic life cycle. बऱ्याचशा animals मध्ये diploidic life cycle काय राहते, कॉमन राहते. आणि म्हणून and all the seed bearing plant, for example gymnosperm and angiosperm, both are the diploidic life cycle. आणि लास्टचा टाइप आहे हेप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल. या टाइप मध्ये ऑर्गॅनिझम मध्ये मगाशी एक्सप्लेन केलेल्या हेप्लॉइडिक आणि डिप्लॉइडिक अशा दोन्ही फेजेस एकत्र दिसतात. म्हणजे काय होतं, इन हेप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल मायटॉसिस ऑकर इन बोथ डिप्लॉइड अँड हेप्लॉइड सेल. इथं आपल्याला ब्ल्यू कलरची डिप्लॉइड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि वरती रेड कलर मध्ये दिलेला लार्जर सर्कल काय सांगतो आपण, हेप्लॉइड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सांगतो. म्हणजे एक डिप्लॉइड सेल आहे आणि एक हेप्लॉइड सेल आहे. या दोन्ही सेल मध्ये काय होतं, पहिल्यांदा मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं. आता मायटॉसिस सेल डिव्हिजन झाल्यानंतर हेप्लॉइड सेल पासून हेप्लॉइड गॅमेट्स तयार होतील आणि डिप्लॉइड सेल्स पासून डिप्लॉइड सेल्स तयार होतील. म्हणजे त्या दोन्ही मधलं क्रोमोझोम नंबर सेम राहतील. नेक्स्ट वन, these organism undergoes through a phase in which they are multicellular haploid and a phase in which they are multicellular and diploid. या दोन्ही मधून तयार झालेले जे ऑर्गॅनिझम आहेत ते कसे तयार होतील, तर ते मल्टीसेल्युलर आणि हेप्लॉइड असतील काही, आणि काही काय असतील, मल्टीसेल्युलर डिप्लॉइड असतील. म्हणजे दोन्ही टाइप्सच्या लाईफ सायकल त्याच्यामध्ये दिसतील. म्हणून आपण त्या लाईफ सायकलला काय म्हणतो, हेप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल असं म्हणतो. आणि हे एक्झाम्पल कोणते आहेत, तर इट ऑब्झर्व्ड इन ए लँड प्लांट अँड इन मेनी अल्गी. प्लांटमध्ये आणि अल्गीमध्ये ह्या दोन्ही टाइप्सच्या लाईफ सायकल एकत्र दिसतात.
आणि त्याशिवाय it is commonly observed in the bryophytes and pteridophytes also. All are types of the life cycle, that means haploidtic life cycle म्हणजेच हेप्लॉइड सेल पासून तयार झालेल्या हेप्लॉइड ॲनिमल सेल, ज्याला आपण हेप्लॉइडिक म्हणलो. डिप्लॉइडिक म्हणजे डिप्लॉइड सेल पासून डिप्लॉइड सेलचाच ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर तयार झालेला दिसतो, त्याला आपण डिप्लॉइडिक लाईफ सायकल म्हणलो. आणि या हेप्लोडिप्लॉइडिक मध्ये दोन्ही टाइप्सच्या सेल आणि त्यामधून तयार झालेल्या दोन्ही टाइप्सचे ॲनिमल्स याला आपण काय म्हणतो, हेप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल असं म्हणतो. हे झालं तिन्ही टाइप्स. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय, त्याच्या 3 टाइप्स आपण स्टडी केल्या. या ठिकाणी हा चॅप्टर आपला 3रा संपतोय. थँक्यू.